अपयश ही यशाची पहिली पायरी असते। आयुष्यात खडतर प्रवास केल्यानंतर यश मिळतंच। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या हिंगणी गाड्याचे शिवाजी खराडे त्यापैकीच एक। ट्रकवरील क्लीनर ते एसटी चालक आणि मग शेतकरी असा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे। नुसती नोकरी न करता त्यांनी आपल्या माळरानावर हिरवळीचं स्वप्न साकार केलं। खराडे यांनी माळरानावर फळबागांची लागवड केली आहे, तसंच त्यांनी ऊसाचीही लागवड केली। फळबाग आणि ऊसाच्या उत्पादनातनं त्यांना वर्षाकाठी 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण शिवाजी खराडे यांची यशोगाथा पाहण्यासाठी दौंड तालुक्यातल्या हिंगणीवाडा या गावी जाणार आहोत। दौंड तालुक्यातील हिंगणीवाडा बारामती पाटस रस्त्यावरील गाव आहे। या भागातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे। या गावातील शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, कांदा अशी पिकं घेतो। तसंच जोडीला शेळी पालन आणि दुग्ध व्यवसाय करतात। 1982 मध्ये या भागात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता। त्यामुळे अनेक जण गाव सोडून शहराकडे आणि बागायती भागात कामधंद्यासाठी गेले। याच गावातील शिवाजी खराडेंचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं। दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या खराडेंनी कमी वयात ट्रकवर क्लीनरची नोकरी स्वीकारली। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ट्रक चालक होऊन पुढे एसटी बस चालक म्हणून नोकरी मिळवली। नोकरी करत असताना त्यांचे पाय सतत घरच्या माळरान शेतीकडे वळत होते। कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी माळरानावर ऊस, नारळ, सीताफळ आणि चिकूसारखी पिकं घेऊन नंदनवन फुलवलंय। पूर्वी ह्या शेतामध्ये ज्वारी, बाजरीसारखी फक्त पिकं घेत होतो। त्यातनं येणारं जे उत्पन्न होतं ते फक्त एक 4,000-5,000 अशा स्वरूपाचं उत्पन्न येत होतं। त्यानंतर मंडल कृषी अधिकारी यांनी संबंधित दौंडला असणारे कृषी अधिकाऱ्यांच्याकडे मी गेलो। त्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला, एकंदरीत जे कोरडवाहू जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही एकंदरीत फळझाडाची जर लागवड केली आणि त्या लागवड केली आणि त्याला ड्रिपसारखं जर प्रोसेस राबवलं तर त्यातनं फार मोठं उत्पन्न तुम्हाला येईल आणि भविष्यकाळासाठी तुम्हाला पेन्सिल होईल। त्यांचं नियोजन धरून असल्यानंतर या ठिकाणी असणारे कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन तुमची झाडं एकंदरीत कृषी अधिकाऱ्यातर्फे मी प्रकरण केलं। ते प्रकरण केल्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी झाडं देण्याचं व्यवस्थापन केलं। शिवाजी खराडेंकडे एकूण 25 एकर जमीन आहे। यापैकी कोरडवाहू 10 एकर आणि बागायती 15 एकर आहे। खराडेंनी सिंचनासाठी 2 बोरवेल्स आणि 4 विहिरी घेतल्यात। 2.5 एकर क्षेत्रात कालीपती जातीच्या चिकूची लागवड केली आहे। तसंच नारळ, सीताफळ अशीही फळझाडं लावली आहेत। तर 6.5 एकरात ऊस लावलाय। खराडे यांना वेळोवेळी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळतं। त्यांना सुरुवातीला हलक्या प्रतवारीच्या जमिनीमध्ये 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर 1 मीटर रुंदी आणि खोलीचे खड्डे काढून त्याच्यामध्ये शेणखत, सुपरफॉस्फेट इत्यादी वापरून खड्डा भरून घेतला आणि त्याच्यानंतर त्याची कालीपत्ती या वाणाची लागवड केलेली आहे। कीड नियंत्रणाच्या बाबत आणि पाणी नियोजनाच्या बाबतीत त्यांना योग्य वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे। गेल्या वर्षी चिकूच्या पिकातनं खराडेंना 1 लाख रुपयांचं उत्पादन मिळालं होतं, तर ऊसाच्या पिकातून 5 लाख रुपये मिळाले होते। यावर्षीही 5 एकरातील 225 टन ऊस कारखाना आणि गुऱ्हाळाला गेलाय। या सर्व मिश्र पिकातनं शिवाजी खराडेंना 6.25 लाख रुपये नफा शिल्लक राहिलाय। एका झाडाला किमान एका तोडणीला 50 ते 60 चक्कू मला मिळत आहे। 130 झाड माझं सध्याच्या काळात कार्यान्वित आहे। 130 झाड कार्यान्वित असताना किमान मला 70-75 ते 80 हजार रुपयापर्यंत एका लॉटमध्ये मला त्याचा फायदा होत आहे। गेल्या वर्षी माझ्याकडे चक्कूच्या माध्यमातून एकंदरीत मला 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं। त्यानंतर मी ऊस केलेला आहे। ऊसालाही ड्रिपच्या संदर्भातला ऊस जो 6 एकर आहे, सरासरी 70 टनाचा ॲव्हरेज जाऊन मला त्यातून 5 लाख रुपये मिळाले। त्याचा जो ऊसाचा जो खर्च आहे तो ऊसाचा खर्च एकरी 25,000 रुपये झाला। चक्कूच्या संदर्भातला फळबागातला जो खर्च आहे तो चक्कूसाठी खर्च संपूर्ण झाडासाठी 30,000 रुपये झाला। त्याची मशागत, चाळणी, बांधणी, शेणखत टाकणे, लेंडी खत टाकणे, त्यानंतर पाणी व्यवस्थापन करणे, ड्रिपचं व्यवस्थापन करणे, अशा हिशोबातनं त्याचा खर्च 25,000 रुपये चक्कूसाठी झाला आणि ऊसासाठी एकंदरीत एकरी 25,000 रुपये खर्च झाला।
खराडेंनी माळरान आणि मुरमाड जमिनीत फळबागा आणि चांगल्या रानात ऊस ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केलाय. खराडेंनी सेंद्रिय शेतीवर जास्त भर दिल्यानं रासायनिक खत आणि औषधांवरचा खर्च वाचतोय. तसंच खराडे यांची पत्नी आणि मुलं त्यांना शेतीच्या कामात मदत करतायत. त्यामुळे मजुरांवरील होणारा मोठा खर्च वाचलाय. मी रानात येऊन थोडेफार ह्याला मजुराला मदत करायची. त्या ड्रीप चालू करणे, चक्कू तोडणे, खुरपणी करणे अशा विविध प्रकारची कामे करते. मी कॉलेजवरून आल्यावर आईला मदत करते. शिवाजी खराडे यांनी नोकरी आणि शेतीचा योग्य समन्वय साधल्यानं त्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. नोकरी आणि शेतीमुळं आर्थिक टंचाई जाणवत नसल्याचं ते सांगतात. नोकरीप्रमाणेच शेतीलाही महत्त्व देऊन खराडेंनी प्रपंचात डबल बेल वाजवली आहे. विजय मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, दौंड.